तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची रेसिपी बनवतोय। उपवासाचे दहीवडे आज आपण बनवतोय। इनो सोडा काहीही न घालता अगदी छान नरम असे उपवासाचे दहीवडे आज आपण बनवूया। नेहमी उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो आणि अशा स्पेशल उपवासांना आपण काहीतरी वेगळं बनवतच असतो। तर या महाशिवरात्रीला आपण उपवासाचे दहीवडे बनवूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 कप भगर घेतलेला आहे आणि पाव कप आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे। वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम भगर आणि आपल्याला 50 ग्रॅम साबुदाणा घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून आपल्याला हे भिजत घालायचे आहे। साधारण 2 ते 3 तास आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर दहीवडे अगदीच वेळेवर करायचे असतील तर तुम्ही भगर आणि साबुदाणा थोड्याशा कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजत घालू शकतात। त्यानंतर एक मिक्सरचे भांडं घेऊया। त्यामध्ये भगर आणि आपल्याला साबुदाणा एकत्र वाटून घ्यायचा आहे। यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाहीये, अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे। तर इथे भगर आणि साबुदाणा मी इथे वाटून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अगदी झटपट हे वडे तयार होतात, त्याचबरोबर चवीला सुद्धा खूप छान लागतात। उपवासासाठी आपण ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करू शकतो। आता बॅटर तयार आहे। आपण यावर झाकण ठेवून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर आपण याचे वडे बनवून घेऊया। आता मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता बॅटर अशा प्रकारे पातळ असायला हवं। खूप जास्त घट्ट असेल तर वडे छान खुसखुशीत होणार नाहीत। आज आपण इनो सोडा न वापरता दहीवडे बनवतोय, त्यामुळे बॅटर थोडंसं पातळ ठेवलेलं आहे। बॅटर खूप घट्ट असेल तर वडे कडक होतील, त्यामुळे बॅटर आपल्याला थोडंसं सैलसर ठेवायचं आहे। वडे आता पलटवून घेऊया आणि सर्व वडे आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळे करायचे आहेत। तुम्ही बघू शकता वडे छान तयार झालेले आहेत। तर वडे आता इथे तळून झालेले आहेत। आपण ते काढून घेऊया आणि एका टिश्यू पेपरवर वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका बाउलमध्ये मी 1 चमचा दही घेतलेला आहे। दही आपल्याला अगदी छान फेटून घ्यायचं आहे। एका रवीच्या साहाय्याने मी इथे दही अगदी छान प्लेन करून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। तर साधारण 2 ग्लास एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर हे अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला अगदी छान पातळसर ताक बनवून घ्यायचं आहे आणि इथे ताक बनवून तयार आहे। आपण तयार केलेले वडे यामध्ये आता सोडून घेऊया आणि हे वडे आपल्याला साधारण अर्ध्या तासासाठी असेच ठेवायचे आहेत। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया जेणेकरून याला छान चव येईल। हे सर्व मिक्स करून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। तर इथे मी 1 वाटी दही घेऊन त्यामध्ये 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि हे अगदी छान प्लेन करून घेतलंय। तुम्ही बघू शकता दही अगदी मस्त प्लेन झालेलं आहे आणि वडे सुद्धा ताकामध्ये मस्त भिजलेले आहेत। तर इथे एक प्लेट घेऊया, त्यावर मी तयार केलेले दही थोडंसं घालून घेणार आहे। त्यानंतर आपण जे ताकामध्ये वडे भिजवलेले होते ते यामध्ये ठेवून घेऊया। तुम्ही बघू शकता वडे अगदी छान झालेले आहेत आणि अगदी मस्त नरम वडे तयार होतात। यावर परत एकदा थोडंसं दही घालायचं आहे आणि आता दहीवड्यांना मस्त चव येण्यासाठी यावर आपण थोडंसं लाल तिखट घालून घेऊया। त्याचबरोबर अगदी थोडंसं काळं मीठ आपल्याला यावर घालून घ्यायचं आहे। तसेच भाजलेल्या जिऱ्याची पूड यावर आपण घालून घेऊया। तुम्ही जर जिरे खात नसाल तर तुम्ही जिरेपूड नाही घातली तरी चालेल। मी सजावटीसाठी इथे हिरवी मिरची अगदी बारीक कट करून यावर ठेवून घेतलेली आहे आणि इथे आपले उपवासाचे दहीवडे बनवून तयार आहे। तर या महाशिवरात्रीला तुम्ही हे दहीवडे नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।